चंद्रपुर जिले में आए दिन डॉक्टरों पर आरोप लगते रहे हैं। कभी मेडिकल कॉलेज अस्पताल पर तो कभी प्राइवेट हॉस्पिटल पर परिजनों द्वारा लापरवाही के डॉक्टरों पर आरोप प्रत्यारोप लगाए जाते हैं। जिले में मरीजों की संख्या में लगातार इजाफा हो रहा है, जिसका कारण बताया जा रहा है यहाँ पर स्थापित उद्योग और उन उद्योगों के कारण हो रहे प्रदूषण से आम नागरिकों को दमा, गले में इन्फेक्शन और गले का कैंसर जैसी बड़ी बीमारियां चंद्रपुर जिले में अपना घर बनाए हुए हैं। मरीजों की संख्या में इजाफा होने के साथ साथ चंद्रपुर शहर में अस्पतालों की संख्या में बड़ी मात्रा में इजाफा हुआ है। बीमारियों का माहिर घर कहे जाने वाले चंद्रपुर में इलाज के नाम पर लूटे जाने और लापरवाही करने के आरोप यहाँ के अस्पतालों पर मरीजों के परिजनों द्वारा लगाए जाते रहे हैं। ऐसा ही मामला बीते रविवार को सामने आया है। बता दे, बीते रविवार 16 जून की सुबह 8 बजे के दरमियान बालाजी वार्ड के रवि मुरकुटे के जुड़वा बेटे में से एक श्री मुरकुटे को अचानक से गले में दर्द और सांस लेने में तकलीफ होने लगी। अचानक से बच्चे की तकलीफ देख माता पिता ने श्री मुरकुटे को चंद्रपुर शहर में स्थित अपने फैमिली डॉक्टर अभिलाषा गावतुरे के यहाँ पर इलाज के लिए दाखिल किया। दाखिल करने के बाद डॉक्टर अभिलाषा गावतुरे को बताया गया कि मैडम, हमारे घर में रात के समय बेड पर मनियार, जिसे हिंदी में करेत कहा जाता है, नाम का सांप चढ़ा था और वह मेरे पैर से गुजर कर जा रहा था कि मेरा ध्यान सांप पर गया और हमने सर्फ मित्र को बुलाकर उसे पकड़ा है। हमें अंदेशा है कि बच्चे को उसी सांप ने काटा होगा, पर डॉक्टर अभिलाषा गावतुरे ने पिता की बातों को गंभीरता से नहीं लिया और माता पिता को डांटते हुए कहा कि बच्चे को कुछ नहीं हुआ है, सिर्फ गले में खराश है, वह ठीक हो जाएगा। आपको क्या समझता है, आप डॉक्टर है या मैं डॉक्टर हूँ? ऐसा डांटते हुए माता पिता को डॉक्टर अभिलाषा गावतुरे ने शांत करवाया। डॉक्टर अभिलाषा गावतुरे ने माता पिता को चुप रहने के लिए कहा, पर बच्चे की हालत और खराब होने लगी और वह तड़प रहा था कि तभी बच्चे के पिता के पड़ोस में रहने वाले देवतड़े ने भी डॉक्टर अभिलाषा गावतुरे को सांप काटने की बात कही, पर डॉक्टर अभिलाषा गावतुरे उनकी बातों को भी गंभीरता से नहीं लिया और बच्चों को नर्सों के हवाले कर अपने पालतू कुत्ते के साथ टहलने निकल गई। इसी दौरान श्री की तबीयत में सुधार आने के बजाय हालत और खराब होने लगी। अपने बच्चे की तबीयत बिगड़ती देख पिता को रहा नहीं गया और उन्होंने डॉक्टर अभिलाषा गावतुरे को पुनः बच्चे को देखने का आग्रह किया, पर डॉक्टर अभिलाषा गावतुरे ने हॉस्पिटल में स्थित नर्स को इलाज करने के लिए कहा और खुद अपने पालतू कुत्ते को लेकर टहलती रही और 1 घंटे तक वापस नहीं लौटी, जिसके कारण बच्चे की स्थिति और बिगड़ने लगी। हॉस्पिटल स्टाफ की जिम्मेदारी पर बच्चों को छोड़कर जाने वाली डॉक्टर अभिलाषा गावतुरे ने वापस लौटकर दोबारा बच्चे को देखा तो वे भी घबरा गई और चीखते हुए नर्सेस को डांटते हुए कहा, आप लोगों ने यह क्या कर दिया है, और माता पिता को रूम से बाहर जाने के लिए कहने लगी। इसी दौरान माता पिता ने देखा कि उनका बच्चा शांत होकर बेड पर पड़ा है, उसके शरीर में किसी भी प्रकार की हरकत नहीं हो रही है। वहीं दूसरी ओर घबराई डॉक्टर अभिलाषा गावतुरे हाथ पंप से बच्चे को ऑक्सीजन दे रही थी और बच्चे की छाती को बार बार दबा रही थी। अचानक से ऐसी स्थिति देख माता पिता घबराने लगे। कुछ ही समय बाद डॉक्टर अभिलाषा रूम से बाहर आई और बच्चे के पिता से कहा, स्थिति बड़ी नाजुक है, हमें बच्चे को दूसरे अस्पताल में लेकर जाना होगा। मृतक श्री के पिता ने बताया कि डॉक्टर अभिलाषा गावतुरे ने तुरंत एम्बुलेंस बुलाया और खुद कुछ नर्सेस की मदद से बच्चे को उठाया। इसी दौरान पिता का ध्यान किसी भी प्रकार की हरकत नहीं कर रहे उनके बच्चे पर था और देखा कि जब उनके बच्चे को उठाया जा रहा था तब श्री का सर पूरी तरह ढीला पड़ गया था। डॉक्टर अभिलाषा गावतुरे जल्दबाजी करते हुए बच्चे को चंद्रपुर शहर के ही डॉक्टर वासाड़े अस्पताल में स्थानांतरित किए जाने की बात कही। पिता ने बच्चे की मां को एम्बुलेंस में बैठने का आग्रह किया तो घबराई डॉक्टर अभिलाषा गावतुरे ने मां को एम्बुलेंस में बैठने नहीं दिया और कहा कि आप लोग अपने साधन से डॉक्टर वासाड़े के अस्पताल पहुंचिए। बच्चे के माता पिता और परिजन अपने साधन से डॉक्टर वासाड़े के अस्पताल पहुंचे। वहां पर बच्चे का इलाज किया जा रहा था। तभी पिता ने देखा कि बच्चे के शरीर पर लगाई गई मशीनें कुछ काम नहीं कर रही है और सिर्फ नो दिखाई पड़ रहा है। तभी कुछ ही समय बाद डॉक्टर अभिलाषा गावतुरे ने बच्चे को मृत घोषित कर माता पिता को इसकी जानकारी दी। हमारे संवाददाता द्वारा डॉक्टर वासाड़े से संपर्क करने पर डॉक्टर वासाड़े ने कहा कि हमारे यहाँ पर जब श्री को दाखिल किया गया तब हमने उसका इलाज नहीं किया, उसका इलाज डॉक्टर अभिलाषा गावतुरे ने ही किया है। आप लोगों को जो भी जानकारी चाहिए डॉक्टर अभिलाषा गावतुरे ही बताएंगी। ऐसी जानकारी देते हुए डॉक्टर वासाड़े ने घटना से अपना पल्ला झाड़ा है। डॉक्टर अभिलाषा गावतुरे से संपर्क किया गया। डॉक्टर अभिलाषा गावतुरे
से घटना की जानकारी लेने पर डॉक्टर अभिलाषा गावतुरे ने कहा कि इस विषय में मैं सिर्फ इतना ही कहना चाहूंगी कि हमने बच्चों के लिए जो जो जरूरी ट्रीटमेंट करना चाहिए था वह सारी ट्रीटमेंट की है। हमें नहीं लगता हमने बच्चे को बचाने के लिए कोई कोर कसर छोड़ी है। बच्चा जाने का दुख मुझे भी है और जिंदगी भर रहेगा, क्योंकि वह मेरा पुराना पेशेंट था। वह दोनों जुड़वा भाई मेरे तरफ आते थे। मुझे भी जुड़वा बहनें हैं। जुड़वा भाई बहन खोने का दर्द क्या होता है मैं अच्छी तरह जानती हूँ। एज ए डॉक्टर मुझे जो जो करना चाहिए था वह सारी हमने की है। पिता द्वारा लगाए आरोप पर पूछे जाने पर डॉक्टर अभिलाषा गावतुरे ने बताया कि हम भी पीएम रिपोर्ट के आने का इंतजार कर रहे हैं। पीएम रिपोर्ट आने के बाद आपको सारी जानकारी दी जाएगी। माझं नाव रवी किरण महादेव मुर्तुकर। रविवारी सकाळी त्याला त्रास जाणवत होता 5 वाजता गळ्याचा त्रास जाणवत होता। तर तो म्हणत होता पप्पा माझा गळा दुखताय, माझं डोकं दुखताय। मी म्हटलं अरे टॉन्सिल वगैरे असेल तुला तर मिठाचे गुटले वगैरे कर। आणि त्याला आम्ही मिठाचे गुटले वगैरे केलं आणि 6 वाजता त्याची आणखी गंभीर झाला। तो एकदमच विचित्र करत होता। तर आम्ही त्याला दवाखान्यात नेलं 7:30 पावणे 8 वाजता ऑटोमध्ये नेलं। मॅडमने पाहिलं त्याला, मॅडम आली तर मॅडम म्हणते की काय झालं। तर आम्ही त्यांना सांगितलं माझ्या घरी साप निघाला होता रात्री 1:30 वाजता, होऊ शकते त्याचा दंश असेल किंवा काय असेल, तुम्ही लवकर याला चेक करा, गळ्यामध्ये दुखत आहे आणि डोकं दुखत आहे एवढं त्यांना सांगितलं। त्याच्यानंतर यानं बोलणं बंद केलं। तर मॅडमनं पाहिलं, चेक केलं, त्यांनी हात वरती करायला लावले, उंगली पकडायला लावली आणि म्हटलं की नाही साप वगैरे दंश वगैरे काही नाही आहे, याला टॉन्सिल झालेला आहे, टॉन्सिलमुळे हा असा करून राहिला। मॅडम हा फेस काढून राहिला ना, तर ते म्हणते नाही म्हणजे हा फेस म्हणजे त्याचा टॉन्सिल जो झाला आहे तो गळ्यामधून हे होत नाही म्हणून तो फेस निघत आहे म्हणते, बाकी इतर काही असा प्रॉब्लेम नाही म्हणते, काही टेन्शन वगैरे मेडिसिन लिहून देतो म्हणते। मेडिसिन लिहून दिल्यानंतर तुम्ही तिथून घेऊन या म्हणते, लावून द्या म्हणते, 10-15 मिनिटात तुमचा मुलगा शांत होऊन जाईल म्हणते, आराम पडेल म्हणते। म्हणलं ठीक आहे मॅडम द्या म्हणलं। त्यांनी प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं, आम्ही आमचे काही सहकारी आहेत त्यांनी घेऊन गेले, मेडिसिन घेऊन आले। पण त्या मेडिसिन घेऊन येताच्या काही कालावधीतच, याच्या आधी कालावधीतच नाही का त्यांनी असं मुलांनी माझ्या तडफडणं चालू केलं। तर आम्ही पुन्हा त्या मॅडमला बोलवायला गेलो होतो। ती मॅडम कुत्रा घुमवायला जातच होती, तर ते कुत्रा हातात धरून होती। तिला म्हटलं की मॅडम म्हणलं माझा मुलगा आणखी तडफडून राहिला, म्हणलं तुम्ही पहा म्हटलं। तर ते म्हणते मी काय पाहू म्हणते, आत्ताच तर पाहून आली म्हणते, आत्ताच पाहून आल्यानंतर पुन्हा डबल तेच काम करू का म्हणते, जा म्हणते, त्याला काही प्रॉब्लेम नाही म्हणते, तुम्ही बिनधास्त राहा म्हणते, बिनधास्त राहा, तुमच्या मुलाला काही साप वाप चावला नाही म्हणते, तुम्ही म्हणते फक्त ते मनातून काढून टाका म्हणते, त्याला टॉन्सिलच झाला। ठीक आहे मॅडम म्हणलं। ते मॅडम कुत्रं घुमवायला घेऊन गेली। माझा मुलगा तडफडतच होता। तडफडल्यानंतर 10-15 मिनिटानंतर मेडिसिन आली। मेडिसिन नर्सनी लावली, सलाईन लावली, इंजेक्शन 2 त्याच्यामध्ये टाकले आणि चालू झालं। आणि अवघ्या 5 ते 10 मिनिटातच तो थोड्या वेळ आणखी तडपला आणि तो सुन्न झाला। तेवढ्यामध्ये पुन्हा ते कुत्रा घेऊन आली। माझ्या घरापाशी राहिलेला एक राहुल देवतडे नावाचा मुलगा आहे, त्यांनी तो आला होता। त्यांनी मग परस्पर त्या मॅडमला विचारलं की म्हणे मॅडम म्हणे त्याच्या घरी साप निघाला होता रात्री 1:30 वाजता त्यांच्या बेडवरून, तर होऊ शकते म्हणे सर्पदंश वगैरे असेल, तर तुम्ही चेक केलं का म्हणे। हो म्हणे मी केलं चेक म्हणे, सर्पदंश वगैरे काही नाही आहे म्हणे, सर्पाची विषबाधा वगैरे काही नाही म्हणे, तुम्ही काही टेन्शन नका घेऊ म्हणे। आणि एकच गोष्ट परस्पर विचारत नका जाऊ म्हणे, तुम्ही डॉक्टर आहे का मी डॉक्टर आहे म्हणे, तुम्ही एवढे तडफडून राहिले तुम्ही वा बाहेर म्हणे, काही टेन्शन नका घेऊ म्हणे, आमचं काम आम्ही व्यवस्थित करतो। आणि ते पुन्हा कुत्रं घेऊन वरती चालली गेली। त्याच्यानंतर ते अर्ध्या पाऊण घंट्यानंतर ते फ्रेश होऊन आली, तर माझा मुलगा पूर्ण सुन्न होता। जशी तिनं एंट्री केली दरवाजात माझ्या मुलाच्या रूम मध्ये, हे काय केलं ग तुम्ही म्हणून ते पटकन आम्हाला बाहेर काढायला लागली आणि मी दरवाजातून टोकून पाहिला तर ती छातीला प्रेस करत होती। म्हणजे माझा मुलगा तिथं दोन्ही हात चीत करून तोंड फोडून असा मृत अवस्थेत पडलेला होता। आणि त्याच्यानंतर रूम मध्ये काय होत आहे काय नाही याची काहीही जानकारी आम्हाला दिली नाही। आणि त्याच्यानंतर मला फक्त 5 मिनिटासाठी त्यांनी बोलावलं, मुलाची परिस्थिती क्रिटिकल आहे, आपल्याला याला हलवावं लागेल असं म्हटलं। मॅडम तुम्हाला जे योग्य वाटते ते करा तुम्ही।
तर मग तिनंच ॲम्ब्युलन्सला फोन केला, तिनंच वासाड्याची सेटिंग केली आणि ॲम्ब्युलन्स आली. त्यांनीच मॅडमच्या मिस्टरांनी आणि एका नर्सनी या तिघांनी उचललं आणि ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं. मी म्हटलं माझ्या पत्नीला ॲम्ब्युलन्समध्ये घ्या. तर त्यांनी म्हटलं इथं जागा नाही, तुम्ही तुमच्या पर्सनल गाडी आहे ना तुमच्याकडे? हो. तर मग या तुमच्या पर्सनल गाडीनं, आम्ही निघतो. आम्ही पण त्या ॲम्ब्युलन्सच्या मागे गेलो. त्या दांड्या हॉस्पिटल, वासाड्या हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती केलं. फक्त 3 मिनिटाच्या अवधीतच मला तिथं बोलवण्यात आलं आणि वासाडे डॉक्टरने सांगितलं की परिस्थिती एकदम नाजूक आहे म्हणे, वाचण्याची शक्यता बहुत कमी दिसत आहे म्हणे. मी कॉम्प्युटरवर पाहिलं, तिथं नो लिहून होतं, त्याच्यासमोर आणखी काहीतरी शब्द होते. त्या शब्दाचा अर्थ तो मला कळत नाही, पण नो शब्दाचा अर्थ कळते. तर त्या डॉक्टरांना मी म्हटलं इथं स्क्रीनवर तर नो दिसत आहे. ते म्हणे ते सोडा म्हणे, तुम्ही त्याच्याकडे लक्ष नका देऊ म्हणे, ते असंच राहते म्हणे. पण आम्ही सांगून राहिलो ते लक्ष द्या म्हणे. 15-20 मिनिट जर मुलांना रिकवर केलं तर ठीक आहे, नाही तर हा गेला. तर म्हणलं विषबाधा वगैरे झाली होती, म्हणलं असं काही आहे का प्रकार? नाही म्हणे, याच्या गळ्यात ठसा लटकला आहे म्हणे, श्वासोश्वास घेता येत नाही म्हणे, म्हणून हा प्रकार घडला आहे. ठीक आहे सर म्हणलं. आणि पुन्हा 10 मिनिटांना मला तिथं बोलवण्यात आलं आणि त्याने सांगितलं की मुलगा आता तुमच्या हाती गेलेला आहे. मी तेव्हाच म्हटलं आता हा मुलगा गेला आहे तर कसा गेला याचं निदान तुम्ही सांगा मला. त्यांनी सांगितलं गळ्यामध्ये त्याच्या श्वासोश्वास लटकला, ठसा लटकला, म्हणून याचा मृत्यू झाला. म्हणलं विषबाधेचा काहीही प्रकार इथं नाही आहे असं सांगितलं. आणि त्याच्यानंतर ते पूर्णपणे केसले त्यांनी डावलाडावल केली. तुमचं नाव आणि तुम्ही सरकार गव्हर्नमेंट याची पूर्ण नाव? एक अभिलाषा गावतिरे मॅडम यांच्यावर कारवाई करण्यात यावी. आणि एक मिनिट थांबा, मी कुठून? माझं नाव रविकिरण महादेव गिरकुटे. सकाळी 8 वाजता आम्ही त्या महिलाच्या गावतिरे मॅडम सिव्हिल हॉस्पिटल या इथे भरती केला माझ्या मुलाला. त्याला खूप वेदना होत होत्या. तर त्या मॅडमनी आले, प्राथमिक तपासणी केली 2 मिनिटात. 2 मिनिटानंतर ती म्हणाली की नाही म्हणे, याला टॉन्सिल वगैरे झाला आहे, टॉन्सिल झालेला आहे म्हणे. आम्ही म्हटलं की त्याला आमच्या घरी साप वगैरे निघाला होता मॅडम पेटवरून, तर याला सरकारीमध्ये हलवण्याची गरज आहे का? नाही म्हणे, याला सरकारी वगैरे मध्ये काही हलवायची गरज नाही म्हणे, याला टॉन्सिल झाला आहे म्हणे, सर्पदंश वगैरे काही झाला, मी चेक केला आहे म्हणे, काय टेन्शन नका घेऊन, साधा टॉन्सिलचा प्रॉब्लेम आहे म्हणे, त्याच्यामुळे सरकारी वगैरे जाण्याची काही गरज नाही म्हणे. हे मी मेडिसिन लिहून देतो म्हणे, हे तुम्ही घेऊन या म्हणे, मुलगा तुमचा आराम होईल. म्हणलं ठीक आहे मॅडम म्हणलं. त्याच्यानंतर ती मॅडम चालली गेली आणि अभिलाषा गावतिरे मॅडम हे पुत्र घुमवायला चालले गेल्यानंतर माझ्या मुलाची तब्येत आणखीनच बिघडली. आता त्यांचं असं झालं की म्हणजे आमच्या बिलकुल स्मरणात असं होतं की माझा मुलगा बरा होणार. ते मॅडमला असंच सांगितलं 2दा 3दा 4दा आम्ही तिच्याकडे गेलो. ते पेशंट पाहायला काही आलीच नाही, ते कुत्रा बिंबत राहिली, ते नर्स लोकच करत होते का. आता माझं म्हणणं असं आहे की माझ्या मुलाचा मृत्यू जो झालेला आहे त्या मृत्यूचे पूर्णपणे कारणीभूत डॉक्टर अभिलाषा गावतिरे मॅडमच आहे. याची सर्व सहनिशा करून प्रशासनाने मला न्याय द्यावा हीच माझी विनंती प्रशासनाला आहे. प्रशासनाला मी नम्र विनंती करतो की याच्यावर काहीतरी वेगळी अशी समिती गठीत करून त्याच्यावर प्रक्रिया काही होऊन माझ्या परिवाराला मला न्याय मिळावा हीच मी प्रशासनासमोर एक विनंती करतो. बस, धन्यवाद.